तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावात सभा घेतली। सभेत अजितदादांनी त्यांच्या स्वभावाला साजेसे सडेतोड भाषण केले। सर्व मुद्द्यांना स्पर्श करून मतदारांसमोर पक्षीय भूमिका मांडली। वास्तविक अजितदादांच्या भाषणाची सुरुवात संजय काकांसाठी पोषक होती। अजितराव घोरपडेंनी विधान परिषद मिळणार आहे अशी घोषणा केली, त्यामुळे वातावरण निर्मिती चांगली झाली। मात्र इतिहासात गाडल्या गेलेल्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख अजितदादांनी केला। त्यातच भरीस भर म्हणून आबांचाही उल्लेख केला। सिंचन घोटाळ्याच्या फाईलीवर आबांनी ओपन इन्क्वायरी करण्याचा शेरा मारून सही केली। त्यामुळेच आबांनी केसाने गळा कापण्याचा उल्लेख केला आणि हाच केसाने गळा कापण्याचा उल्लेख अजितदादांच्या अंगलट येणारा ठरतो की काय अशी वेळ येऊन ठेपली आहे। म्हणूनच अजितदादांचं सडेतोड बोलण्याचं टायमिंग, ठिकाण आणि मुद्दा सगळंच चुकीचं ठरलं आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। नमस्कार, मी दत्ता पाटील, आपण पाहताय मुद्दा जनतेचा। संविधानाच्या मुद्द्यावर फेक नेरेटिव्ह सेट केल्याचा फटका लोकसभेला बसला। मागासवर्गीय मते दुरावली। लाडकी बहीण योजनेला विरोधक बोगस स्कीम म्हणतात। आम्ही आल्यावर योजना बंद करू म्हणतात। असं म्हणणाऱ्या विरोधकांना आम्ही येऊच देणार नाही असे सांगून अजित पवारांनी तासगावच्या सभेत स्वतःच्या सरकारची केलेली कामे प्रभावीपणे मांडली। जातीय समीकरणांची सांगड या विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने घातली आहे ते मतदारांना पटवून दिले। बेरजेचे गणित जुळवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी यावेळी केला। मात्र हा प्रयत्न सिंचन घोटाळा आणि पाटील या दोन विषयांनी राज्यभरात उलटफेर करणारा ठरला आणि अजित पवारांनी उपस्थित केलेला हा मुद्दा राज्यभरात राज्याच्या राजकीय समीकरणाला कलाटणी देणारा ठरतो की काय अशी वेळ आता या वेळेला येऊन ठेपली आहे। तब्बल 10 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सिंचन घोटाळ्याचा विषय सातत्याने ऐरणीवर येत असतो। 2014च्या विधानसभा निवडणुकीत तर विरोधी पक्षांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सिंचन घोटाळ्यावरून सळो की पळो करून सोडले होते। त्यावेळी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनी सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीला आणि विशेष करून अजित पवारांना टार्गेट केले होते। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा विषय ऐरणीवर मांडला आणि याच विषयातून त्यावेळेला सत्तांतर घडले। दरम्यान 2014 नंतर 2019 पर्यंत देखील सिंचन घोटाळ्याचा विषय सातत्याने चर्चेत येत राहिला। चौकशा होत राहिल्या। अनेक चौकशातून या घोटाळ्यात तथ्य आहे असेही उघडकीस आले। कारवाईच्या बाबतीत सोपस्कार पार पाडले गेले। मात्र अजित पवारांपर्यंत या कारवाईचा कुठलाही विषय आला नाही। दरम्यान 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण बदललं गेलं। राष्ट्रपती राजवट लागली आणि पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवारांवर असलेल्या 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप क्लीन चिट मिळाली। त्याच अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर स्वतः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अवघ्या 80 तासाचं हे सरकार होतं। याच सरकारमध्ये सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना सही सलामत बाहेर काढण्यात आलं। अजित पवारांवर आरोप असलेल्या 12 प्रकल्पांना अँटी करप्शन ब्युरोच्या त्यावेळच्या महासंचालकांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी ॲफिडेव्हिट सादर करून क्लीन चिट दिली। तब्बल 10 वर्ष सिंचन घोटाळ्यांच्या आरोपात सापडलेले अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेतल्यानंतर क्लीन चिट घेऊन सही सलामत बाहेर पडले आणि काही दिवसातच म्हणण्यापेक्षा काही तासातच हे सरकार कोसळलं। पुन्हा आघाडी सरकार सत्तेत आलं। उरलेल्या 9 प्रकल्पात देखील आघाडी सरकारने अजित पवार यांना क्लीन चिट दिली। अजित पवारांवरील ठपका प्रशासकीय दृष्ट्या दूर झाला। मात्र त्यानंतर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नसून नॅचरल करप्टेड पार्टी आहे असा आरोप केला। सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख त्यावेळेला प्रधानमंत्री मोदी यांनी केला होता। त्यानंतर काही दिवसातच राज्याच्या राजकारणात समीकरणं बदलली आणि अजित पवार भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले। त्यानंतर राजकीय दृष्ट्या देखील सिंचन घोटाळ्याचा विषय पूर्णपणे संपुष्टात आला होता। अजित पवारांच्या बाबतीत
बदललेलं राजकारण आणि सिंचन घोटाळा हा विषय कालांतराने अडगळीला पडला। तब्बल 10 वर्ष सिंचन घोटाळ्याच्या केंद्रस्थानी राहिलेले अजित पवार राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या सही सलामत बाहेर पडले असले तरी सामान्य जनतेच्या मनात मात्र हा घोटाळा आणि या घोटाळ्याच्या आडून सुरू असणारे राजकारण चर्चेचा विषय राहिला। अर्थात या विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा गाडला गेला होता, विरोधकांना देखील या मुद्द्याचा विसर पडला होता, परंतु हा घोटाळा ऐरणीवर आणण्याचे काम तासगावच्या सभेत दस्तूरखुद्द अजित पवार यांनीच केले। त्यामुळे सिंचन घोटाळा आणि त्या आडून झालेले राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे। केवळ सिंचन घोटाळाच नव्हे तर याच घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील आणि भावनिक ठरणारा माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील यांचा मुद्दा देखील अजित पवारांकडून नव्याने चर्चेत आणला गेला आहे। माझ्यावर सिंचन घोटाळा योजनेत 70,000 कोटी रुपयांचा आरोप झाला, त्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती। त्यावेळी गृहमंत्री असणारे आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत सही केली। त्यानंतर सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट लागू झाली, परंतु माझ्या त्या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही। सरकार बदललं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली। त्यावेळी फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचं मला सांगितलं, असे अजित पवार तासगावच्या सभेत म्हणाले। मात्र हे म्हणत असतानाच एवढं सहकार्य केलं त्याचा आर पाटलांनी माझा केसाने गळा कापला असं म्हणून एक मोठा गौप्यस्फोट केला। या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। वास्तविक आर पाटलांच्या राजकारणाची सुरुवात तासगावमधून झाली। या मतदारसंघानेच आर पाटलांसारखे निष्कलंकित व्यक्तिमत्व महाराष्ट्राला दिले। संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापासून ते तंटामुक्ती अभियानापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्रभर राबवल्या गेल्या। आर पाटलांनी महाराष्ट्रात स्वतःचे एक राजकीय वलय निर्माण केले। आर पाटलांच्या या वलयाचा वेळोवेळी राष्ट्रवादीला राजकीय दृष्ट्या फायदा झाला। 9 वर्षानंतर तासगाव कवठेमहांकाळमधून त्यांचे पुत्र रोहित पाटील विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। स्वतः आबांच्या कुटुंबाकडून देखील आबांचा उल्लेख घेतला गेला नाही किंवा त्यांच्या नावाचे राजकीय भांडवल झाले नाही। किंबहुना विरोधक असलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी देखील जाणीवपूर्वक आर पाटील यांचा विषय वेळोवेळी टाळला होता। त्याऐवजी संजय काकांनी तासगाव कवठेमहांकाळच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत विकासाचा मुद्दा निवडणुकीच्या ऐरणीवर आणला होता। त्यामुळे तासगाव कवठेमहांकाळची निवडणूक यावेळी विकासाच्या मुद्द्यावर होईल असे चित्र दिसून येत होते। मात्र अजित पवार यांनी तासगावच्या सभेत आर पाटलांनी केसाने गळा कापल्याचा उल्लेख केल्यामुळे आबांना चर्चेत आणले आहे। संजय काका विरुद्ध रोहित पाटील अशी होत असलेली ही निवडणूक पुन्हा संजय काका विरुद्ध आर पाटील या राजकीय वळणावर आणून ठेवले आहे। वास्तविक आर पाटील यांच्याबद्दल तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासह महाराष्ट्राला देखील सहानुभूती आहे। अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा ही सहानुभूती आर पाटलांच्या कुटुंबालाच मिळणार यात शंका नाही। स्वतःच्या पक्षाचे वरिष्ठ मंत्री असताना देखील आर पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर खुल्या चौकशीचा शेरा मारून सही केली। दस्तूरखुद्द अजित पवार यांनी सांगितलेली ही गोष्ट त्यामुळे आर पाटील यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाला 9 वर्षानंतर देखील राजकीय झळाळी मिळाली आहे। अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडून आर पाटील यांच्या कामाचेच कौतुक झाले आहे अशी जनतेत चर्चा आहे। गाडल्या गेलेल्या सिंचन घोटाळ्यातून अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली हे खरे असले तरी त्याचे राजकीय डाग अद्यापही राजकीय पटलावर कायम आहेत। हे डाग दाखवण्याचे काम स्वतः अजित पवारांनी तासगावच्या सभेतून केले। एकीकडे त्याचे पडसाद उमटत राहत असले तरी या निवडणुकीत आर पाटील यांच्या होमग्राऊंडवर येऊन त्यांच्याच पश्चात तब्बल 9 वर्षानंतर त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय पडसाद उमटणार तर आहेतच, मात्र असे चित्र निर्माण करण्यासाठी स्वतः अजित पवार कारणीभूत ठरले आहेत का? अजित पवारांच्या बाबतीत आर पाटलांनी केलेली सही योग्य आहे का? आर पाटलांनी मांडलेली भूमिका योग्य आहे का?
त्याचे पडसाद तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघासह राज्याच्या राजकीय पटलावरती उमटतील का? तुम्हाला काय वाटते ते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुद्दा जनतेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।